भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विधानानंतर भाजप विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसण्याचा प्रयत्न करत आहे, अशा चर्चा रंगल्या. पण देशमुखांचे खंदे समर्थक फोडून राष्ट्रवादी अजित पवार गटच देशमुख कुटुंबाला लातूरच्या सत्तेपासून दूर लोटतोय का? लातूरचे माजी महापौर आणि लातूर काँग्रेसचे नेते विक्रांत गोजमगुंडे यांनी 26 डिसेंबरला काँग्रेस सोडून राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. आता गोजमगुंडे यांनी पक्ष सोडला आणि त्यातही आधीच्या महापालिका निवडणुकीत एकेरी जागा मिळवलेल्या राष्ट्रवादीत गेले. आता त्यामुळे देशमुखांच्या बालेकिल्ल्याला कसा धक्का बसतो, तर गोजमगुंडे यांच्याकडे राजकीय वारसा आहे. त्यांचे वडील विक्रम गोजमगुंडे हे काँग्रेसचे नेते विलासराव देशमुखांचे खंदे समर्थक आणि माजी नगराध्यक्ष राहिलेले आहेत. महत्वाचं म्हणजे स्वतः विक्रांत हे 2012 मध्ये काँग्रेसचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 2017 मध्येही ते नगरसेवक होते. पण सत्ता भाजपची आली. मात्र भाजपचे काही नगरसेवक फोडून 2019 मध्ये लातूर महापालिकेत पुन्हा काँग्रेसला सत्ता मिळवून दिली ती विक्रांत गोजमगुंडे यांनी. काँग्रेसचे कार्यकर्ते असले तरी गोजमगुंडे गटाची लातूरमध्ये स्वतंत्र ताकद आहे. पण त्यांनाच गळाला लावत राष्ट्रवादीने त्यांची ताकद आपल्या पदरात घेतली. त्यामुळे काँग्रेसला धक्का बसला. तर इकडे चव्हाणांनी बोलून रोष ओढावून घेतला. पण अजित पवार गट मात्र शांततेत काँग्रेसचे समर्थक पक्षात घेऊन देशमुखांचा गड पोकळ करतोय, अशा चर्चा आहेत.